मित्रांनो, काय अंधश्रद्धा आहे पहा तुम्हाला सांगतो. आणि खासकर हे ढोंगी लोक कोणचे जे आपल्याला आहे ना त्या प्राण्याला म्हणजे निमित्तानं आहे ना आपल्याकडून पैसे येते. आता तुम्ही म्हणता हे काय बोलू राहिले बंधू. मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, एखाद्या प्राण्याला कदाचित नैसर्गिक एखादा कधी हातपाय शिल्लक उगला हा, तर मग काय आपण त्याला काय देवत मानायला लागायचं का? हा, हे ढोंगी लोक येत नाही का? एखाद्या गायीला पाय हात उगला कधी जावी जावी पाय हात कधी उगला हा जावी, तर हे लोक आपल्याकडून पैसे येते. मी आता कालची घटना आहे पाहतो म्हणा सांगतो मी. एक छोट्याशा आप्पेमध्ये एक मोठी भारी गाय, त्याला एक्स्ट्रा 2 पाय उगलेले, आणि हे व्यक्ती त्या गायीला त्या गाडीत कोंबून इकून तिकडं नुसते मिरवणं चाललंय. आणि आमच्यापाशी असे जेवढे दुकानदार आहे त्या लोकांपाशी येऊन त्या पावत्या द्या, मग 50 रुपये द्या, मग 20 रुपये पावती बी 1 आणि 2 रुपये नाही. इथं आम्ही रुपये 8 आपण कमवतो, ते गेलं चुलीत. पण यायला द्या 20 रुपये 50 रुपयाच्या पावत्या. काय की म्हणे गायला शिल्लक पाय उगलाय, जय जय गायला शिल्लक पाय उगलाय म्हणे देवाचा अवतार आहे. म्हणजे किती अंधश्रद्धा आहे मित्रांनो, आणि किती ढोंगी लोक आहे जे आपल्याला आहे ना म्हणजे अशा काही गोष्टी दाखवून ना आपल्याकडून पैसे येते. अरे कामधंदे करा ना. हा, तर मला सांगा मित्र हो, आता गायला हातान पाय उगल्यानं पुढे देव होत राहतं का? मग माणसाला किती माणसाला आता शिल्लक शिल्लक अंगठे उगेले, कणगोळ्या उगलेल्या आहे, किती बोट हात पाय, कोणाला खांदा उगलाय, मग तो बी देव झाला का आता? हा, काय चाबरपणा करते राव लोक हे काय नाही, आणि उगा आपल्या भावनाशी खेळतेत. तुम्हाला सांगतो मला दुःख जास्त या गोष्टीचं झालंय. त्या गायला आहे ना त्या इतकुशा गाडीमध्ये घेऊन ती इकडून तिकडे मिरवत होते, त्या गायला इतक्या जखमा व्हायला होत्या. मी कधी इथे ना एक साईडला तिथं फोटो कधी टाकला असता ना, तर कदाचित तुमच्या डोळ्यातून अश्रू आले असते. रक्त निघत होतं, अशी जखम लाल चटक होऊन तिथे ना तिला दुःख झाले होते. एक नाही, तिला बऱ्याच ठिकाणी व्हायला होतं त्या गायला. म्हणजे असे करून इकडे तिकडे मिरवते आणि ते लोकांकडून पैसे काढते. काही चांगला व्यवसाय चालू केला येईन या लोकांना उल्लू बनवायचा. हातान पाया उगल्यानं काही बी यार कुठं म्हणजे लगेच नवल परत होतं. मग लय ठिकाणी पाहिले अशा घटना. काल तर लाईव्ह पाहिली मी, म्हणून मला व्हिडिओ बनवून लागला. बंद करा ही अंधश्रद्धा ही अशी, हे चाबरपणा. कामधंद्याला जायचं, कामधंदे करायचे. मरणाचे कामं काढले आता, मरणाचे काम आहे आता आपल्या देशामध्ये. बाहेर लोक बाहेरून आपल्या इथे कामाला येऊ राहिले. चाबरपणा बंद करा ह्यो.